शेळीपालन ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात केला जाणारा व्यवसाय म्हणजे शेळीपालन। एकदम कमी खर्चात, कमी जागेमध्ये आणि एकदम छोट्या व्यवहारातून करण्यात येणारा व्यवसाय म्हणजे शेळीपालन। याचाच विचार करून राज्य सरकारने महिलांसाठी 75% अनुदानावर शेळीपालन देण्याचा निर्णय घेतला आहे। मित्रांनो, या योजनेचा मुख्य उद्देश काय आहे? या योजनेसाठी कोणकोणती कागदपत्र लागतील? या योजनेसाठी नेमके नियम अटी काय असणार आहे? या योजनेसाठी किती रक्कम या महिलांना मिळणार किंवा शेतकऱ्यांना मिळणार, याच संदर्भात आजचा हा महत्त्वाचा व्हिडिओ आपण बनवणार आहोत। तर मित्रांनो, या व्हिडिओला सुरुवात करण्याआधी तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल, चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला असलेल्या बेल आयकॉनला नक्कीच प्रेस करा। अशाच प्रकारच्या योजनेचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी भेटत राहण्यासाठी। माता या योजनेचा मुख्य उद्देश काय आहे ते आपण पाहूया। तर चला व्हिडिओ सुरू करूया। या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे महिला बचत गटांना अनुदान व प्रशिक्षण देणं, महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम करणं, शेतकऱ्यांसाठी रोजगाराची संधी उपलब्ध करून देणं, त्याचबरोबर शेळी मेंढी पालन व्यवसायाला चालना देणं आणि शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सुधारणं हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे। त्याचबरोबर आता या योजनेचे फायदे पाहूया। पहिला फायदा असा की शेळी पालनासाठी सरकारकडून आर्थिक मदत मिळणार, अधिक शेळ्या खरेदी करून व्यवसाय वाढवता येतो, दूध आणि मांस उत्पादन वाढून ग्रामीण भागात अर्थव्यवस्थेला चालना मिळते आणि चौथा महत्त्वाचा उद्देश म्हणजे पशुपालनाचे ज्ञान व कौशल्य मिळवण्याची संधी। या योजनेचे मुख्य असे 4 फायदे आहेत। त्यानंतर आता या योजनेच्या काही नियम व अटी असणार आहे। अर्जदार हा महाराष्ट्राचा रहिवासी असावा, पूर्वी या योजनेचा लाभ घेतलेला नसावा, एका कुटुंबातील एकच सदस्य पात्र असणार, स्वतःची जागा व चाऱ्याची व्यवस्था आवश्यक, वय 18 ते 55 वर्षादरम्यान असावे, मागील 5 वर्षात इतर पशुसंवर्धन योजनेचा लाभ घेतलेला नसावा, शेळीपालन प्रशिक्षण अनिवार्य, अर्जदाराकडे स्वतःची जमीन असावी, शेळी मेंढी पालनाचा अनुभव असल्यास प्राधान्य, SC ST साठी जात प्रमाण आवश्यक, आधार कार्ड व बँक खाते लिंक असणं आवश्यक। अशा प्रकारे या योजनेसाठी अटी व नियम महत्त्वाचे आहेत। आता यात अजून एक महत्त्वाचा मुद्दा असा असणार आहे की आवश्यक कोणकोणती कागदपत्र लागतील। शेतकरी ओळखपत्र, आधार कार्ड, पॅन कार्ड, जात प्रमाणपत्र, दारिद्र्य रेषेखालील दाखला असल्यास ग्रामपंचायत रहिवासी दाखला, राष्ट्रीयकृत बँक खात्याचे तपशील, प्रशिक्षण प्रमाणपत्र, पासपोर्ट साईज आकाराचा फोटो, राशन कार्ड, वीज बिल ही सर्व महत्त्वाची कागदपत्र असून या अर्जदारांकडे असणं गरजेचे आहे। आता त्यानंतर या योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन अर्ज करायचा आहे। maharashtra.gov.in या वेबसाईटवर जाऊन तुम्ही अर्ज करू शकता। ऑफलाईन अर्जासाठी सर्व आवश्यक कागदपत्रांच्या प्रती जोडून ग्रामपंचायत कार्यालय, जिल्हा कार्यालयामध्ये सादर करू शकता। तर 2 प्रकारे तुम्हाला हा अर्ज करता येऊ शकतो, एक ऑनलाईन आणि ऑफलाईन। तर अशा प्रकारे मित्रांनो 75% अनुदानावर शेळी मेंढी पालनासाठी तुम्ही अर्ज करू शकता आणि या योजनेचा मित्रांनो लाभ घेऊ शकता। तर या योजनेसाठी कमीत कमी 1 लाख रुपये आणि जास्तीत जास्त 10 लाख रुपयापर्यंत अनुदान मिळणार आहे। तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओमधील माहिती तुम्हाला कशी वाटली? योग्य वाटत असेल तर व्हिडिओला एक लाईक करा। अशाच कामाचे आणि योजनेचे व्हिडिओ भेटत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला असलेल्या बेल आयकॉनला नक्कीच प्रेस करा।